नमस्कार मित्रांनो, ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना आहेत तुम्हाला माहिती आहेत का? सर्व ग्रामपंचायतची यादी योजनेची तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येतं. तुमच्या गावातील सरपंच तुमच्या ग्रामपंचायतीसाठी कोणकोणत्या योजना आणलेल्या आहेत, त्यामधून कोणकोणत्या योजनेचे कामे पूर्ण झाली आहेत, तुमच्या गावामध्ये जे काही योजना राबवल्या आहेत ते कोणकोणते आहेत, जसे रस्ते असतील, गटारी असतील, नाल्या असतील, लाईट असेल, पाणी असेल, या संदर्भात कोणकोणत्या योजना तुमच्या ग्रामपंचायतीसाठी आलेल्या आहेत हे तुम्हाला पाहता येणं फार गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुमच्या गावासाठी जे योजना आलेत हे जर तुम्हाला माहिती नसतील तर तुमचा काही फायदा नाही आहे. याचे मुख्य कारण असे, सरपंच, ग्रामसेवक किंवा या व्यतिरिक्त जे काही ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग असतील त्यांनी जर भ्रष्ट करत असेल, त्यांना जर आलेला पैसा योजनेत न घालता स्वतःच्या खिशात जर घालत असतील, मग त्या योजना राबवून काय फायदा? मग तुमच्या गावाचा विकास कसा होणार? हे तुम्हाला सर्व ग्रामपंचायतच्या योजना तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. कोणकोणत्या योजना आहेत याची परिपूर्ण माहिती तुम्हाला कशा पद्धतीने भेटेल? कारण अनेक लाभार्थ्यांना काय असतं माहिती का, माहिती कशी मिळवावी. सध्याचं डिजिटल युग आहे. या डिजिटल युगामध्ये प्रत्येक नागरिकाकडे मोबाईल झालेला आहे. या मोबाईलच्या माध्यमातून खूप काही चांगलं तुम्हाला शिकता येतं, समोरच्या व्यक्तीला जाब विचारता येतं. मग या डिजिटल युगामध्ये तुम्ही जर वावरत असाल तर या सर्व गोष्टींची परिपूर्ण नॉलेज तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, अनेक इतर लाभार्थी म्हणत आहेत आमच्या ग्रामपंचायतीचे कोणकोणत्या योजना आहेत, आमच्या गावाचा सरपंच अमुक एवढा पैसा खाऊन टाकला, असं झालं तसं झालं. आधी पाहून घ्या, नंतर त्यांना बोला. मग या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आत पूर्ण कुंडली तुम्ही पाहू शकता. त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. कशा पद्धतीने चेक करायचं हे सुद्धा सांगणार आहे. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, आत्तापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करा. आणि तुमचे जे काही समस्या असतील त्या समस्याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन व्हा आणि तुमची जे काही समस्या असतील ते समस्या बिंदास विचारा. चला तर मग आपण सविस्तररित्या या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतचे कोणकोणत्या योजना आहेत ते आपण समजून घेऊया. तुम्हाला सर्वात सोपी पद्धत मी सांगणार आहे. याशिवाय तुम्हाला सोपी पद्धत कोणीही सांगू शकणार नाही. 1 मिनिटाच्या आत ग्रामपंचायतची कुंडली तुमच्यासमोर. मनरेगाची वेबसाईट आहे, याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येणार आहात. यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला काही स्टेप इथं फॉलो करायचे आहेत, काही बाबी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहेत. सर्वप्रथम तुम्हाला ज्या वर्षाची कुंडली तुम्हाला पाहायची आहे ते वर्ष निवडून घ्या. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर तुमचा तालुका निवडा, त्यानंतर तुमची जे ग्रामपंचायत आहे ते ग्रामपंचायत निवडा. ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुम्हाला प्रोसीड एक बटन ऑप्शन दिसत आहे बघा, याला इथं क्लिक करून घ्या. तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबवल्या आहेत त्या सर्व योजना तुमच्यासमोर दिसणार आहेत. लाईव्ह आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, गोंधळून जाऊ नका. त्या लिंकवरती क्लिक करा, तुमच्यासमोर हे सर्व दिसणार आहेत. आता तुम्हाला एक डेमोसाठी मी इथे करून दाखवणार आहे. आता इथं समजून घेतला असेल तर डायरेक्ट तुम्ही लिंकवरती क्लिक करा आणि ते सर्व बाबी भरून तुम्ही पाहू शकता. परंतु काही लाभार्थ्यांना जर समजत नसेल तर त्यांच्यासाठी मी पुढे व्हिडिओ थोडासा घेऊन जातो. आता मी इथं सर्वप्रथम
वर्ष निवडून घेणार आहे. ज्या वर्षाची तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहिजेत ते वर्ष इथे या ठिकाणी दिलेले आहेत. 2017-18 पासून आहेत. आता इथं आपण 2022-23 साठी सिलेक्ट करूया. त्यानंतर जो जिल्हा असणार आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करूया. इथं थोडासा वेळ लागतो जिल्ह्याचं नाव येण्यासाठी. आता या ठिकाणी जिल्हे आलेले आहेत, पाहून घ्या. जो जिल्हा तुमचा असणार आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर त्याच्या खाली तुमचा जो तालुका आहे ते तालुके सुद्धा या ठिकाणी दिसणार आहेत. तालुक्याला सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत इथे सिलेक्ट करून घ्या. ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. आता मी पण अशाच पद्धतीने केलेलं आहे, तुम्ही पण अशाच पद्धतीने करा. मित्रांनो, अशा पद्धतीने तुमच्या समोर सर्व माहिती येणार आहे. टोटल माहिती आहे, जॉब कार्ड नोंदणीपासून ते टोटल कामाचा अहवालपर्यंत टोटल दिलेले आहे. त्याच्यामध्ये एक एक बाबीला सिलेक्ट करा आणि सर्व तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता. सिक्युरिटीसाठी मी तर काही ग्रामपंचायतचे नावं इथं ब्लर केले होते, परंतु तुम्हाला सर्व लाईव्ह तुमच्या ग्रामपंचायतचे हे दिसणार आहेत. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला ग्रामपंचायतीविषयी काही जर माहिती असेल तर कमेंटमध्ये कळवा. अजून डिटेल्स आपण माहिती घेऊया. धन्यवाद.